किया सोनेट आहे देशातील पहिली एकमात्र सब 4 सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही ज्यामध्ये ॲडास फीचर्स दिले जातात। सोनेटमध्ये टिंटेड काचा मिळतात ज्यामुळे हीट, ग्लेअर आणि यूव्ही रेस गाडीत येत नाही। तुम्हाला माहिती आहे का, यूव्ही रेसमुळे स्किन कॅन्सर सुद्धा होतो। सोनेटमध्ये एक असे फीचर आहे ज्यामुळे तुम्ही मोबाईलच्या ॲपद्वारे गाडीचा 360 डिग्री कॅमेरा पाहू शकता आणि गाडीच्या आसपास कोण आहे का हे देखील तुम्ही बघू शकता। अजून माहिती पाहिजे मग हा व्हिडिओ संपूर्ण बघा। सादर आहे किया सोनेट 2024 फेसलिफ्ट वॉक अराउंड खास तुमच्यासाठी। हे GTX प्लस डिझेल 6 स्पीड ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे। नवीन सोनेटमध्ये 7 ट्रिम्स आहेत आणि त्याच्या एक शोरूम किमती आता तुमच्या समोर आहे। तुम्हाला प्रत्येक व्हेरियंटची महाराष्ट्रातली ऑन रोड किंमत जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। हाय हॅलो रामराम, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी। सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि मराठी कंटेंटला चॅनलला सपोर्ट करा। गाडीची बाह्य बाजू बघण्याआधी गाडीचे कलर ऑप्शन्स बघूयात। नव्या सोनेटमध्ये 9 कलरचे पर्याय उपलब्ध आहेत। यामध्ये 7 मोनोटोन आणि 2 ड्युअल टोन आहेत। यामध्ये नवीन ग्रीन कलर सुद्धा देण्यात येणार आहे। हे मॉडेल तुमच्या समोर जे आहे ते ड्युअल टोन आहे। या कलरचं नाव आहे इंटेन्स रेड विथ अरोरा ब्लॅक पर्ल। सोनेट फेसलिफ्ट फ्रंट फेशिया पूर्वीपेक्षा खूपच बदललेला आहे। सर्वात पहिला लक्षात येणारा बदल म्हणजे हे नवीन हेडलॅम्प्स। प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्स आडवे इथे देण्यात आलेले आहेत आणि तेच खाली बंपर वरती स्ट्रेच करण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त इन्व्हर्टेड L आकारात DRLs इथे दिलेले तुम्ही पाहू शकता। ग्रिल आणि बंपर रिडिझाइन केलेली इथे ती देखील तुम्ही पाहू शकता। जुन्या सोनेटची जाळी थोडी राउंडिश होती पण आता स्क्वेअरिश करण्यात आलेली आहे। त्यावर 360 डिग्री कॅमेरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काचेवरती ॲडास कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे। 4 पार्किंग सेन्सर्स बंपर वरती दिलेले आहेत, ते फ्रंटला आहेत। प्रोजेक्टर LED फॉग लॅम्पची अरेंजमेंट आणि डिझाईन वैयक्तिक मला खूप भावली। मोठे एअर इंटेक्स होल आणि शार्पी स्किड प्लेट या एलिमेंट्समुळे फ्रंटला अग्रेसिव्ह लुक मिळतो। फेसलिफ्ट म्हणजे 100 पैकी 99% वाहनात बाजूच्या डिझाईन मध्ये जास्त बदल केला जात नाही। सोनेट सुद्धा त्याला अपवाद नाही, पण अलॉय व्हील्स मध्ये इथे बदल केला गेला आहे। साईज 16 इंच आहे, मात्र इथे वेगवेगळ्या डिझाईनचे 4 ऑप्शन्स मिळणार आहेत। हे GT लाईन व्हेरियंट असल्याने इथे स्पोर्टी क्रिस्टल कट अलॉयज दिले जातात। या टायर्स मध्ये हाय लाईन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम दिलेली आहे। आता हाय लाईन TPMS म्हणजे काय, तर गाडीत हवेचं प्रेशर किती आहे हे आकड्यात दर्शवते आणि जर टायर पंक्चर झाला असेल तर तो टायर दर्शवतो। लो लाईन मध्ये हे सगळे फीचर्स नसतात। हवा कमी झाली की फक्त वॉर्निंग मिळते। 4ही चाकांना इथे डिस्क ब्रेक दिला जातो। लोअर व्हेरियंट मध्ये मागे ड्रम ब्रेक मिळतात। ब्रेकिंगसाठी लागणारे सर्व सेफ्टी फीचर्स आता तुमच्या स्क्रीनवरती आहेत, ते तुम्ही बघू शकता। फक्त ड्रायव्हर डोअर हँडल्सवर पॅसिव्ह एंट्री बटन दिले आहे। को ड्रायव्हर डोअर हँडल्सवर हे मिसिंग आहे। मिररच्या खाली 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे आणि हा इंडिकेटर दिल्यावर सुद्धा ऑन होतो, ज्यामुळे वळताना इन्स्ट्रुमेंट पॅनलमध्ये तुम्हाला ब्लाइंड स्पॉट दिसतो आणि तुम्हाला सारखी मान वळवावी लागत नाही। वर काळ्या रंगात रूफ रेल्स दिलेले आहेत। 45 लिटर इंधन क्षमतेची टाकी इथे देण्यात आलेली आहे। तिची कॅप गाडीच्या या ठिकाणी डाव्या बाजूला देण्यात आलेली आहे। या काचा पाहताय ना, या काचा टिंटेड आहेत, म्हणजे गाडीच्या आत हीट, ग्लेअर, यूव्ही रेस येत नाही, ज्यामुळे आतील तापमान थंड राहते आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची स्किन काळी होत नाही। यूव्ही रेसमुळे स्किन कॅन्सर सुद्धा होतो। तेच यूव्ही रेस या ग्लासा फिल्टर करतात, आतमध्ये तुम्हाला यूव्ही रेस विरहित वातावरण क्रिएट करतात। तुमच्यापैकी बरेच जण हिंदी रिव्ह्यू पाहून आले असतील। आता खरं सांगा, तुम्हाला अशी माहिती कुठे मिळाली का? नाही ना, मग वाट नका पाहू, लगेच सबस्क्राईब करा आणि मराठी चॅनल वाढवण्यास हातभार लावा। रिअर डिझाईन
अप्रतिम आहे. पूर्वी पण कनेक्टेड टेल लॅम्प्स दिल्या जात होत्या, पण या स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्स खूपच मनमोहक दिसत आहेत. कदाचित याची डिझाईन स्लिक केल्यामुळे असेल आणि टेल लॅम्प्स हॉरिझॉन्टली दिल्या असल्याने या ठिकाणी पाहू शकता, त्यामुळे कदाचित तसं इल्युजन होत असेल. या लॅम्प्स मध्ये ESS फंक्शन दिलेले आहे. ESS म्हणजे इमर्जन्सी स्टॉप सिग्नल. अचानक ब्रेक लागला की या आणि हाय माउंटेड स्टॉप लॅम्प फ्लॅश करतात, ज्याने मागचा सावध होतो आणि ब्रेक दाबतो. रिव्हर्स लॅम्प हा टेल लॅम्प ऐवजी बंपरवर दिलेला आहे. पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्स कॅमेरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रिअर डिझाईन तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. गाडीमध्ये बूटचे टेलगेट उघडणं अगदी सोपं आहे. या ठिकाणी बटन दिलेलं आहे, ते दाबून तुम्ही उघडू शकता. सोनेट फेसलिफ्ट मध्ये 385 लिटर बूट स्टोरेज दिला जातो. हे पूर्वीच्या मॉडेलमध्ये 392 लिटर इतका होता. 7 लिटरने हा बूट स्पेस कमी करण्यात आलेला आहे. त्याचा जास्त फरक सामान ठेवण्यात पडत नाही. हे सीट्स जे आहेत याच्यामध्ये 60-40 स्प्लिट सीट्स होतात, ज्यामुळे स्पेस अजून वाढवता येतो. आता वेळ झालेली आहे गाडीमध्ये जाण्याची. गाडीमध्ये अशा प्रकारची की मिळते. खूप डिसेंट आणि प्रीमियम की तुम्हाला याच्यामध्ये दिले जाते. सगळे बटन साईडला आहेत. याच्यामध्ये लॉक अनलॉक होल्ड केले की गाडी स्टार्ट होते आणि बूट ओपन करण्यासाठी इथे बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. गाडीचे 4ही डोअर्सचे पॉकेट, बॉटल होल्डर आणि स्पीकर ग्रिल्स इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पॉवर विंडो बटन्स 4ही ठिकाणी आहेत, पण ड्रायव्हरसाठी वन टच फंक्शन्स दिलेले आहेत, जे एक कन्व्हिनियंट फीचर आहे. सोनेटमध्ये ब्लॅक लेदर सीट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये व्हाईट इन्सर्ट दिले जातात. हे सीट्स व्हेंटिलेटेड आहेत. याशिवाय पूर्वीच्या सोनेटपेक्षा अधिक आरामदायी देखील आणि अतिरिक्त अंडर थाय सपोर्टसह हे सीट्स आता येतात. ड्रायव्हर सीट्स इलेक्ट्रिकली 4 वे ऍडजस्ट केले जाऊ शकते, पण हाईट ऍडजस्ट करण्यासाठी हा मॅन्युअल दांडा इथे देण्यात आलेला आहे, तो वापरावा लागतो. डोक्याला इथे ऍडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आलेले आहेत. किया सोनेट डॅशबोर्ड पहिल्यापासूनच प्रीमियम आणि डिसेंट होते आणि इथेही आहे. या ट्रिम मध्ये संपूर्ण काळे डॅशबोर्ड मिळते. यासोबत पांढरे इन्सर्ट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. कोरियन कार मेकर्सची एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे कुठेच पॅनल गॅप तुम्हाला दिसणार नाही आणि सगळं अगदी काटकोन त्रिकोणात असतं, ज्यामुळे इतर कंपन्यांपेक्षा प्रीमियम फिलिंग या गाड्यांमध्ये जास्त मिळतो. सोनेट फेसलिफ्ट मध्ये काही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले जातात, जे तुमच्या स्क्रीनवरती आहेत. ते तुम्ही बघू शकता, नोट करून घेऊ शकता. 6 एअरबॅग्स बेस मॉडेल पासूनच उपलब्ध असल्याने सेफ्टीमध्ये या गाडीमध्ये भर पडते. त्यात अपर मॉडेलमध्ये एडास लेवल 1 दिलेले आहे, ज्याने रोडला सेफ्टी अजून वाढते. एडास मध्ये येणारे सर्व 10 ऑटोनॉमस सेफ्टी फीचर्स तुम्ही इथे स्क्रीनवरती वाचू शकता. एक लक्षात घ्या की हे कॅमेरा बेस एडास आहे. रडार बेस असते तर किंमत अजून वाढली असती. गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. हा कॅमेरा पार्किंग करताना खूप कामी येतो आणि डिस्टन्स सेफ्टीसाठी पुढे आणि पाठीमागे पार्किंग सेन्सर्स देखील दिले जातात. स्टेअरिंग व्हील डी कट शेप मध्ये इथे मिळते आणि त्यावर लेदर रॅप केलेले आहे. डाव्या बाजूला कॉल आणि म्युझिक कंट्रोल दिले जातात आणि उजव्या बाजूला अडास आणि क्रूज कंट्रोलचे बटन्स दिलेले आहेत. हे स्टेअरिंग खालीवर ऍडजस्ट होते, आत बाहेर ऍडजस्ट केले जाऊ शकत नाही. हे ऑटोमॅटिक व्हर्जन आहे, त्यामुळे इथे पेडल शिफ्टर्स इथे मागे देण्यात आलेले आहेत. इथे फुल कलर 10.25 इंच MID दिलेला आहे, ज्यामध्ये डाव्या बाजूला स्पीडोमीटर आणि उजव्या बाजूला RPM मीटर दिलेला आहे. मध्यभागी ट्रिप, TPMS, ADAS फंक्शन्स, फ्युएल इफिशियन्सी, रायडिंग मोड, इंडिकेटर, ब्लाइंड व्ह्यू इत्यादी दर्शवते. ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला इथे इंजिन सुरू करण्याचे आणि बंद करण्याचे बटन दिलेले आहे. त्याच्या शेजारी ट्रॅक्शन कंट्रोल, आयडल स्टार्ट स्टॉप बटन आणि हेडलॅम्प लेव्हलर दिला जातो. मध्यभागी इथे 10.25 इंच SD इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिलेला आहे, जो क्लस्टरचे सुद्धा काम करतो. याची बटणं इथे खाली देण्यात आलेली आहेत, जी टचेबल आहे. या सिस्टीम सोबत बोस प्रीमियम 7 स्पीकर सिस्टीम दिली जाते, ज्याने गाणी ऐकण्याचा अनुभव द्विगुणित होतो. ही स्क्रीन टच करायला अगदी स्मूथ आहे. यामध्ये ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो फक्त वायरने चालते, वायरलेसली चालत नाही. या व्यतिरिक्त रिव्हर्स कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा इथे याच ठिकाणी दिसतो. हा म्युझिक सिस्टीम क्लाउड कनेक्टेड आहे, ज्याने वायरलेस मार्गाने तुम्ही ऍपद्वारे 70 फंक्शन्स आणि फीचर्सचा लाभ घेऊ शकता. एक फीचर सांगू, जसं की तुम्ही गाडी पार्क केली आहे आणि ऑफिसमध्ये आहात. अचानक तुम्हाला वाटलं की गाडीपाशी कोणतरी छेडछाड करतं. आता ते तुम्हाला बघायचं आहे, तर ऍपमध्येच 360 डिग्री कॅमेराद्वारे तुम्ही पाहू शकता की गाडीच्या आसपास कोण आहे का. ही कार अलेक्साला देखील जोडली जाऊ शकते. डिस्प्लेच्या खाली ऑटो क्लायमेट कंट्रोल AC युनिटचे बटन्स इथे देण्यात आलेले आहेत. हे हवा कमी आणि जास्त करण्याचे बटन्स खूप फायदेशीर आहे. गाडी चालवताना त्याच्याकडे न बघता एका हाताने हे ऑपरेट केले जाऊ शकतात. तुमची गडबड त्याच्यामध्ये होणार नाही. या गाडीमध्ये एक कमाल फीचर आहे, ते म्हणजे इको कोटिंग, ज्यामध्ये AC कंडेन्सरला कोटिंग दिलेले आहे, ज्याने बॅक्टेरिया जमा होत नाही आणि वातावरण कायम सुरक्षित आणि
स्वच्छ राहते. इथे खाली ड्राईव्ह मोड्स, ट्रॅक्शन सेटिंग्स आणि इतर बटन्स देण्यात आलेले आहेत. इथे वायरलेस चार्जिंग पॅड जे आहे ते देण्यात येतं, ज्यामुळे वायरची झंझट नाही. तुमचा मोबाईल गरम होऊ नये यासाठी याला वेंट देखील दिले जातात. त्याच्याच खाली टाइप सी पोर्ट देण्यात आलेला आहे. मध्यभागी 12 व्होल्ट पॉवर आउटलेट आणि उजव्या बाजूला USB A दिली आहे, ज्याने ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो साठी फोन कनेक्ट करता येतो. ही डिझेल ऑटोमॅटिक गाडी असल्याने असा गिअर नॉब तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतो. 2 कप होल्डर्स दिलेले आहेत. यासह इथे मोबाईल फिट करण्यासाठी एक उभा कप्पा देण्यात आलेला आहे. हँडब्रेक मॅन्युअल देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरला हँडरेस्ट दिलेला आहे. हाच एअर प्युरिफायर आहे आणि सामान ठेवण्याचे देखील काम करतो. आत छोटासा कप्पा देण्यात आलेला आहे, ज्याने छोटे छोटे सामान किंवा वस्तू यामध्ये ठेवता येतात. या ठिकाणी ग्लो बॉक्स तुम्हाला देण्यात येतो. वर इथे इलेक्ट्रोक्रोमिक आरसा, ज्याला IBM म्हणतो आपण, तो दिलेला आहे. गॉगल ठेवण्यासाठी होल्डर या ठिकाणी दिला जातो. हॅलोजन केबिन लाईट इथे देण्यात आलेली आहे. सनरूफ बंद आणि चालू करण्यासाठी इथे कळ देखील देण्यात आलेली आहे. डाव्या बाजूच्या सनशेड साठी व्हॅनिटी मिरर या ठिकाणी देण्यात येतो. ड्रायव्हर सनशेड साठी तिकीट होल्डर इथे देण्यात येते. आता मी माझ्या उंचीनुसार हे सीट ऍडजस्ट करतो आणि पाठीमागे जातो आणि बघतो की नक्की पाठीमागे किती स्पेस आहे ते. बॅक सीट सुद्धा इथे कम्फर्टेबल आणि प्रीमियम दिलेले आहेत. इथे ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिले जातात. सेंटरला हँडरेस्ट देखील देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कप होल्डर्स दिला जातो. पाठीमागच्या सीट्सच्या कम्फर्टवर सुद्धा कंपनीने काम केल्याचे इथे नमूद केले आहे. या ठिकाणी 21 mm ने थाय सपोर्ट वाढवण्यात आलेला आहे आणि सीटचा स्कूप जो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो 30 mm ने वाढवण्यात आलेला आहे, ज्याने जास्त लेगरूम मिळतो असे कंपनी म्हणते. सत्यात जरा इथे वेगळं गणित आहे. तुम्ही स्टँडर्ड उंचीचे असाल तर इथे कम्फर्टेबल फील करू शकता की मला बॅक सपोर्ट उत्तम मिळतो आहे. डोक्याला ठीकठाक स्पेस मिळेल, पण अंडर थाय सपोर्ट इथे कमी पडू शकतो. लॉंग जर्नी वेळेस हे जाणू शकतो. 3 जण इथे बसू शकतात. पाठीमागे चार्जिंगसाठी 2 USB टाइप सी दिलेले आहेत. AC वेंट्स इथे दिले जातात, ज्याने पाठीमागे वातानुकूलित अनुभव मिळतो आणि इथे एअर प्युरिफायरचे टच बेस फंक्शन्स दिले जातात. या साईडला इथे छोटासा कप्पा दिलेला आहे, ज्याने मोबाईल वगैरे ठेवता येतो. बाकी 2 पॉकेट्स इथे मॅगझिन पॉकेट्स देण्यात येतात. गाडीमध्ये पाठीमागे सनशेड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या फीचरमुळे प्रायव्हसी वाढते आणि कडक उन्हात याचा जास्त फायदा होतो. इथल्या पॅसेंजरसाठी 3 पॉइंट सीट बेल्ट प्रत्येकाला दिले जातात, जे सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम आहे. चला आता इंजिन पॉवर ट्रेन बघूयात. किया सोनेट फेसलिफ्ट मध्ये 3 इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. 6 ट्रान्समिशन ऑप्शन्स देखील याच्यामध्ये उपलब्ध आहेत. 2 पर्याय आहेत पेट्रोल इंजिनचे, ज्यात स्मार्ट स्ट्रीम G 1.2 लिटर 4 सिलेंडर नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन दिले जाते आणि दुसरे आहे 1 लिटर GDI 3 सिलेंडर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन. हे डिझेल D 1.5 CRDI VGT म्हणजेच व्हेरिएबल जिओमेट्री टर्बो चार्जर 4 सिलेंडर इंजिन आहे, जे 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. या पर्टिक्युलर व्हेरियंट मध्ये तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिक हा एकच गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे, पण लोअर ट्रिम मध्ये मॅन्युअल आणि IMT चा ऑप्शन सुद्धा दिला आहे. पेट्रोल मध्ये या ट्रिम मध्ये सुद्धा फक्त 7 स्पीड DCT चा ऑप्शन दिला जातो. सर्व व्हेरियंटचे ऍव्हरेज म्हणजेच मायलेज किती आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि नोट करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गाडीची ऑन रोड किंमत किती आहे? GTX प्लस डिझेलची इथे पुण्यामध्ये 18,76,000 रुपये इतकी किंमत आहे. सगळ्या व्हेरियंट्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि स्क्रीनवरती तुम्ही पत्ता पाहू शकता. हे ड्युअल टोन मॉडेल असल्यामुळे याची प्राइस आहे 18,88,000 रुपये. एकदा शोरूमला नक्की व्हिजिट द्या आणि गाडीची टेस्ट राईड घ्या आणि मगच ठरवा की गाडी कशी आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला विचारू शकता. जय महाराष्ट्र.